नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. सध्या न्यूट्रिशन वीक चालू आहे, तर त्यानिमित्त आपला आहार काय असावा आणि कोणत्या गोष्टीसाठी आपण कोणता आहार घेतला पाहिजे याबद्दल आपण बराच अभ्यास करतो आणि तो घेण्याचा प्रयत्नही करत असतो. आणि आजचा माझा विषय आहे अंतर्गत सौंदर्य, आरोग्यदायी केस आणि त्वचेसाठी तुमचा मार्गदर्शक. खूपच सुंदर विषय आहे आणि खूप सारी माहिती आपण याच्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत ऐश्वर्या शिरोळकर, ज्या एक आहार तज्ज्ञ आहेत आणि हेल्थ कोच सुद्धा. ऐश्वर्या, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू सो मच. आजचा खूपच इंटरेस्टिंग विषय आहे, कारण नेहमी आपण केस आणि आपली त्वचा याकडे खूप बारकाईनं लक्ष देत असतो आणि त्याला कशामुळे काय प्रॉब्लेम होतात हे पटकन आपल्या लक्षातही येत नाही. तर त्यासाठी आजचा आपला हा महत्त्वाचा विषय आहे आणि खूप सारी माहिती आपण आजच्या एपिसोडमध्ये देणार आहोत. तर सुरुवात मी करते पहिल्या प्रश्नापासून, की आपण नेहमी म्हणतो की आपण जास्त पाणी पिलं पाहिजे किंवा एवढे लिटर आपण रोजचं इंटेक घ्यावं, या सगळ्या गोष्टी ऐकत असतो. पण खरंच जास्त पाणी प्यायल्यामुळं त्वचा आणि जे केस आपले असतात ते सुधारतात का? हो, अगदी बरोबर आहे. कारण का आपण प्रॉपर अमाऊंटमध्ये पाणी पिलं तर ते न्यूट्रियंट्स आपले जे आहार असतात बॉडीमधले, शरीरामधले, ते व्यवस्थित ठिकठिकाणी म्हणजे लागतात जिथे जिथे गरजेचे असतात. जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण स्किन घेतली तर फुग्यामध्ये पाणी भरल्यावर कसं छान प्लम्पी होतो फुगा, बरोबर तसंच आपली स्किन आहे. जेवढं जास्त तुम्ही पाणी प्याल तेवढं तुमची स्किन छान ग्लोई, फ्लॉलेस आणि छान अशी प्लम्पी आणि तसंच ग्लो सुद्धा येतो. आणि कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही एका डल व्यक्तीचा किंवा डिहायड्रेटेड व्यक्तीचा फेस बघितला तर असं एकदम काय म्हणता फ्रेशनेस नाही आणि एकदम लो टॅनिंग वगैरे असं म्हणजे जास्त दिसून येतं. आणि सेम केसांनाही जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढे न्यूट्रियंट्स तुम्हाला केसांपर्यंत जातील. ते एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण बऱ्याचदा बऱ्याच लोकांच्याकडून आपण असंही ऐकतो की शरीर आपल्याला सांगत असतं की आपल्याला आता पाणी प्यायची गरज आहे, उगीच तुम्ही सारखं एवढा इंटेक करायचा आहे म्हणून उगीच पीत बसू नका असंही म्हटलं जातं. तर तेच जे योग्य प्रमाण आहे ते किती असतं आणि किती वेळानंतर आपण त्याला फॉलो केलं पाहिजे, की तहान लागल्यावरच आपण पिलं पाहिजे? आता अप्रॉक्सिमेटली साधारण एका व्यक्तीसाठी 3 ते 3.5 लिटर हे एकदम बरोबर आहे. लहान मुलांसाठी ऑफकोर्स ते वेगळं आहे, कारण की त्यांची किडनीचं फिल्टरेशन तेही पूर्ण सेपरेट प्रोसेस. पण ॲडल्टसाठी 3 to 3.5 लिटर्स हे सफिशियंट आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त पिलं तर त्याचंही टॉक्सिफिकेशन होऊ शकतं. हो ना, तेच म्हणते. तर तेही असतं, अशी पण गोष्ट असते. जर आपण ग्लासच्या हिशोबानं सांगू तर एक नॉर्मल ग्लास आपण ते किती ग्लास घ्यावेत दिवसभरात? 6 ते 8 ग्लास, कारण एक ग्लास साधारण 200 ml चा असतो. तर 6 ते 8 ग्लास पर्यंत घेऊ शकतात. बरोबर. म्हणजे हा तर झाला पाण्याचा विषय. आता आपल्या आहाराकडे थोडंसं वळूया, की नेहमी आपण ऐकत असतो की हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, फळं खाली पाहिजेत. तर यांचाही आपल्या केसांवरती किंवा त्वचेवरती असा काही उपयोग होतो का, किंवा त्या किती वेळा खाव्यात आपण? आता भाजीपाला, ज्याला जे हिरवे भाजीपाला स्पेसिफिकली स्पीकिंग, तर ते आठवड्यातून 3 ते 4 वेळा घ्यायला पाहिजे. ते पण रॉ फॉर्म मध्ये नाही, कच्चं अजिबात नाही. ते प्रॉपर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्यातले जर्म्स, बॅक्टेरियाज, कुठले केमिकल्स आहेत ते आपल्याला माहित नाही. म्हणून ते स्वच्छ गरम पाण्याने वॉश करून मगच ते कुक करून घेऊ शकतात. ते इधर मग तुम्ही सूप फॉर्म मध्ये घ्या किंवा नॉर्मल भाजी, भाकरी, भाजी, चपाती अशी खाल्ली तरीही चालेल. आणि भाज्या म्हटलं तर जे सलाद आहे, सिंपल गाजर, काकडी, मुळा, बीट, जे आपले घरगुती आहेत तर त्याच खाव्यात, कारण का इझिली अवेलेबल असतात, त्या कुठेही तुम्हाला मिळतील. ते फ्रीजमध्ये तुम्ही उघडलं तुम्हाला एक तरी गोष्ट दिसेलच. तर ती दिवसातून जे आपले मेन मील्स आहेत, लंच आणि डिनर, तर ह्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 वाटी हे सलाद घ्यायलाच हवं. 2 ते 3 वाटी? येस. म्हणजे एका जेवणामध्ये 1 वाटी आपल्याला खाणं आतापर्यंत, म्हणजे आपण म्हणत होतो की निदान 1 वाटी तरी असावं. ते सफिशियंट नाही आताच्या याला. मग प्रोटीनचाही खूप मोठा रोल असतो, किंवा आपण वेट लॉस साठी जर विचार करू तर प्रोटीनचा रोल त्यावेळी खूप महत्वाचा ठरतो. आणि आपला केसही प्रोटीन पासून बनलेला आहे हे आपण ऐकून आहोत. तर प्रोटीन युक्त पदार्थ केसांसाठी महत्वाचे आहेत का? मग हो, अगदी. कारण का जसं तुम्ही म्हटलात की आपले केस जे प्रोटीन पासूनच बनलेत त्याला केराटिन म्हणतो. आता मार्केटमध्ये बरेचसे शॅम्पूज आले केराटिनचे जे आहेत, बट अगेन ते एक्सटर्नल आहेत, केमिकल्स आहेत. तर इंटरनली तुम्ही कसं
हे करू शकतात की जे मिल्क प्रोटीन आहेत, आता ज्यांना मिल्कची पण ॲलर्जी आहे तर ते प्लांट प्रोटीनकडे जाऊ शकतात. बर. प्लांट प्रोटीनमध्ये कडधान्य हे जास्त करून आहेत. कडधान्य पण जे मोड आलेले आहेत ते, कारण ते तर सगळ्यात चांगलंच आहे, त्याचं ॲब्झॉर्प्शन एकदम प्रॉपरली होतं. कारण कच्चे खाल्ले तर अगेन तुम्हाला गॅस, ब्लोटिंग वगैरे थोडेसे पोटाचे इश्यूज येतील. त्यामुळे ते प्रॉपर शिजवूनच प्रेशर कुकरमध्ये खाऊन तुम्ही प्रॉपर ते थोडंसं गाजर वगैरे, काकडी वगैरे टाकून खाऊ शकतात. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ते जे व्हायटॅमिन सी म्हणजे लिंबू सोबत घेतलं तर एकदमच छान. अच्छा. ते तर एकदम स्पीडअप होतं मग न्यूट्रियन्स पोचायचं आपल्या ओके. केसांना. मग ती जी कडधान्य खाण्याची नेमकी वेळ आहे? कारण का ते एज अ स्नॅक एकतर तुम्ही खाऊ शकतात किंवा ॲज अ सॅलड खाऊ शकतात. म्हणजे जेवणाच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला साधारण 5:30-6 वाजता भूक जी लागते त्या वेळेला ते बेस्ट स्नॅक आहे. ओके. किंवा सकाळी आपण नाश्ता म्हणून ते ठेवू शकतो का मग? नाश्ता म्हणून ठेवू शकतात, पण अगेन त्याच्यामध्ये कार्ब्स, एनर्जीचा सोर्स काहीच नाही आहे. हो. तर मी सजेस्ट करेल की साधारण त्याचा पराठा, जे डाळीचा पराठा असतो किंवा आपलं चपाती किंवा मुगाची भाजी, असं एक कॉम्बिनेशन करून खाल्लं तर बेस्ट आहे. कारण का ब्रेकफास्ट हा किक स्टार्ट असतो आपल्या डेचा, तर ते मेटाबॉलिझम हे ब्रेकफास्टच्या बेसिसवरती ठरतं. बर. तर एक हेवी आणि प्रॉपर ब्रेकफास्ट हवाच. अच्छा. आपला विषय चाललाय त्वचा आणि केसांबद्दलचा, पण वजन जे वाढतं त्यासाठी गोड पदार्थ किंवा साखर ही खूप कारणीभूत ठरते, कारण मोठा विषय आहे त्या साखरेचा. तर साखर खाल्यामुळं सुद्धा आपल्या त्वचेवर आणि केसांवरती असा काही परिणाम दिसतो का? होतोच. कारण का साखर हे ठीक आहे, आता लिमिटेड अमाऊंटमध्ये आपण खाल्ली तर वेल अँड गुड, पण काही लोकांना ते कम्प्लिटली रिस्ट्रिक्ट करावं लागतं. कारण का हार्मोनल चेंजेस फार होतात साखरेमुळे. कारण का साखर हे जर प्रमाणात पेक्षा जास्त खाल्लं तर ते हाय कॅलरिक फूडमध्ये येऊ शकतं. अगेन हाय कॅलरिक फूड गेलं तर ते आपली बॉडी तेवढी घेऊ शकणार नाही. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपले हॉर्मोनल चेंजेस होतात, मग ते स्किनचे इश्यूज येतात, मग हेअरफॉल होतो. जे स्ट्रेस हॉर्मोन्स आपण म्हणतो ते शुगर्समुळे भरपूर वाढतात. कारण का शुगर्स ही एनर्जी देते. जे स्ट्रेस हार्मोन्स आहे, जे स्ट्रेस प्रोड्युसिंग सेल्स असतात त्याला एनर्जी देत जाते शुगर. तर इम्युनिटी पण मग त्याच्यामुळेच अफेक्ट होते काही लोकांची. सोशल मीडियावरती बघत असतो की 8 दिवस तुम्ही साखर खाणं बंद करा आणि मग त्याचा परिणाम बघा तुम्ही, खूप छान होईल, स्किन चांगली होईल वगैरे वगैरे सांगत असतात. तर खरंच त्याचा येस त्याचा खरंच खूप तुम्ही म्हणजे कसं असतं, मी एक म्हणजे माझ्या पेशंट्सलाही सांगते जे वेट लॉसचे वगैरे असतात त्यांना मी सांगते की 1 मंथ कम्प्लीट शुगर कट डाऊन करायची. बर. आणि त्यांना रिझल्ट 1 वीक मध्ये दिसतात. अच्छा. म्हणजे ऑलमोस्ट त्यांचे 1 or 2 kgs वेट लॉस होतं. एवढी स्ट्रॉंग असते. म्हणजे तुम्ही विचार करा, मी लास्ट टाइमच म्हटलेले की एका ग्लासमध्ये आपण साखर खूप टाकली आणि 1-2 तास तसा ठेवला तो ग्लास फुटू शकतो. बर. तर इतकं हानिकारक आहे शुगर आपल्या बॉडीसाठी. तो कुठलाही पार्ट घ्या, तर शुगर इज व्हेरी हार्मफुल. पण आता ऐश्वर्या, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण शुगर इंटेक म्हणजे ऑप्शन आपल्याला दिले जातात की हा हे नाही ते तुम्ही घेऊ शकता किंवा ते चहामध्ये वापरू शकता, कारण चहा पिण्याची खूप सवय असते लोकांना आणि ती सुटत नाही. तेही कसं म्हणजे आपल्या बॉडीला असं इफेक्ट करतं का? आता कसं आहे, आता शुगरचे 2 ऑप्शन आहेत, एक तर हनी किंवा जॅगरी, गुळ. ठीक आहे. तर गुळ जे आहे ते दोन्ही पण ऑफकोर्स प्रोसेसिंग असेल, काहींचं नॅचरल प्रोसेसिंग आहे, पण अगेन गुळ जे आहे ना त्याच्यामध्ये जास्त करून आयर्नचं प्रमाण आपण जास्त आहे त्याच्यामध्ये, आपण घेऊ शकतो मिनिमल अमाऊंट मध्ये. ठीक आहे. हनी जे आहे, मध, त्याच्यामध्ये मिनरल्स जास्त आहे. बर. तर तेही आपण 1 स्पून इन अ डे, म्हणजे एक चमचा एका दिवसाला, दॅट्स इट, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर तेवढ्या प्रमाणात घेऊ शकतो. बापरे. म्हणजे असा जर विचार केला आता तर आता वाटतंय की आपण किती इंटेक करतोय, मग त्याचं काही लिमिटच नाहीये. बिकॉज अगेन गुळ जे आहे ते साखरेपासूनच बनतं. होय ना. हनी तरी एक नॅचरली प्रोड्युसिंग गोष्ट आहे, पण गुळ ही म्हणजे एकच सोर्स आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आहे इथं, आणि आपण जे म्हणजे डिस्कशन करतोय त्याच्यामध्ये सुद्धा कळून येतंय की ज्या वेट गेनसाठी गोष्टी कारणीभूत आहेत त्याच केस आणि आपली जी त्वचा आहे त्याला हेल्दी ठेवण्यासाठी त्याचाही खूप मोठा रोल आहे. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट येते की जे आपल्याला तेलकट किंवा तळलेले वगैरे पदार्थ खाण्याची सवय असते खूपशी, आणि सीझन प्रमाणे तरी ते कमी जास्त होत असतं, पण आताचं जर सीझन आपण लक्षात घेतला तर ते प्रमाण जास्तच आहे थोडं. तर याचाही परिणाम होतो का मग? हो, ऑफकोर्स. आता शुगर सारखंच काम हे फॅट्स करतात.
ऑइल. ठीक आहे, आपलं बाहेरचं जंक फूड खूप असेल, आपण एक्स्ट्रीम आठवड्यातून 6 दिवसच आपण बाहेर खातोय. बाहेर खातोय म्हणजे ते मैद्याचं असेल किंवा फ्राईड फूड असेल, तर अगेन त्याच्यानी आपले स्ट्रेस हार्मोन्स, स्ट्रेस सेल्स, अगेन ते एनर्जी जाते स्ट्रेस सेल्सला, कॅलरीज म्हणजे भेटतात ते अजून वाढायला बॉडीमध्ये. मग अगेन त्याचा इफेक्ट तोच होतो, सेम ॲज शुगर, की आपली स्किनची ॲक्ने, पिंपल्स, एक्स्ट्रीम ऑइली स्किन असेल तर दॅट मीन्स की तुमचं खूप एक्स्ट्रीम फॅटी फूड आहे, तुम्ही घरचं जेवण म्हणजे खातच नाहीये, सगळं बाहेरचंच खाताय. तर इन केस तुम्हाला जर असं जाणवलं ना की खूपच जास्त पिंपल्स आहे, तर लगेच त्या दिवसापासूनच तुम्ही बाहेरचं बंद करून नॉर्मली तुम्ही व्हेजीज वरती जरी शिफ्ट झाला तरी तुम्हाला 2 वीक्समध्येच तुमची स्किन क्लिअर होईल, इन्क्लुडिंग पाणी आणि ऑफकोर्स फूड. ह्या दोन्ही गोष्टी छानपैकी कॉम्बिनेशन मध्ये घेतल्या तर छान तुमची स्किन होते. मग इथं म्हणजे तेलकट असेल किंवा चिप्स वगैरे खाण्याची पण सवय असते, मसालेदार. आता स्नॅक्स मध्ये पण काही भेटला नाही तर लेज आहे किंवा जे चिप्सच म्हणू शकतो, कुठलेही चिप्स रॅदर, तर ते जर फ्राईड असतील तर ते अवॉइड करा. जर एअर फ्रायर म्हणून एक नवीन इक्विपमेंट आलं आहे तर ते एकदम बेस्ट आहे, विदाउट ऑइल. ते म्हणजे त्याचं नॅचरली हीट जे असतं प्रोड्युसिंग, तर त्याच्यामधूनच तुम्ही ते घेऊ शकतात. ऐश्वर्या, आजचा आपला विषय आहे अंतर्गत सौंदर्य, आरोग्यदायी केस आणि त्वचेसाठी तुमचा मार्गदर्शक. या विषयामध्ये आपण आपली त्वचा आणि आपले केस या संदर्भात मार्गदर्शन करतोय. बऱ्याचशा गोष्टी आपण क्लिअर केल्या. मग ते साखरेचं प्रमाण असेल, पाण्याचं प्रमाण असेल किंवा तेलकट खाणं असेल, या सगळ्या गोष्टींवरती आपण बोललो. झोप जी आहे त्याचाही मग त्वचेची चमक असेल किंवा त्वचा ग्लोईंग राहण्यासाठी जी मदत हवी असते किंवा केसांच्या मजबूतीवर असा काही याचाही परिणाम होतो का? अगदी. आता ब्युटी स्लीप आपण कशाला म्हणतो, नेक्स्ट डे ती छान आपली स्किन दिसावी, फ्रेश दिसावं त्याच्यासाठी. प्लस जेव्हा आपण झोपतो, आपली छान झोप होते, तेव्हा आपली बॉडी रेस्टवरती असते, कुठलेही सेल्स काम म्हणजे ऑफकोर्स ब्रेन, हार्ट जे आपले अवयव असतात त्यांना ऑफकोर्स एनर्जी लागतच असते, पण जे स्ट्रेसफुल गोष्टी असतात ते आपण झोपायच्या वेळेस नाही करत. ठीक आहे, पण आपली झोप जर नाही झाली, तुमची आता सपोज झोप नसेल झाली, नेक्स्ट डे तुम्ही एकदम थकवा आलेला किंवा एकदम दिवसाची सुरुवातच तुमची एकदम बोरिंग होते, काही करायची इच्छा होत नाही, बरोबर, त्याच्यामध्येच येतं की आता झोप झालेली नाहीये त्याच्यामुळेच असं मला फील होत आहे. हो ना. तर ते आपण रिलेट करू शकतो की चांगली झोप झाली तर आपला दिवस चांगला जाईल, छान एनर्जेटिक फील करू, फ्रेशनेस आपलं आपोआप आपल्या फेसवरती छान, आपण सगळ्यांना स्माइल करू. झोप येत असेल तर आपण आळसच देऊ ऑफकोर्स. त्याच्यामुळे ते झोप ही फार गरजेची आहे आपल्या स्किनसाठी, म्हणजे ऑफकोर्स ब्युटी स्लीप त्यालाच म्हणतात. बर, मग जर आपली झोप डिस्टर्ब असेल आधेमध्ये, कारण एकसारखी झोप एक एकट्याला लागते, एक एकट्याला लागत नाही, तर मग अशा वेळी याच्या संदर्भातल्या काही टिप्स आपण देऊ शकतो का? आता कसं असतं, झोप नाही येण्याचे भरपूर कारण आहेत. काहींना ब्रीदिंग प्रॉब्लेममुळे झोप येत नाही, काहींना स्ट्रेसमुळे झोप येत नाही, असे भरपूर रिझन्स असतात. पण अश्वगंधा जर हे बेड टाइमच्या जवळपास घेतलं, विदिन आवर ऑफ स्लीपिंग, अश्वगंधा हे एक आयुर्वेदिक हब म्हणू शकतो आपण. ते एन्झायटी, स्ट्रेस आपल्या बॉडीला आणि माइंडला काम डाऊन करतं. जे स्ट्रेस प्रोड्युसिंग कंटिन्यू स्ट्रेस इकडे तिकडे असतो आपल्या बॉडीमध्ये, ते छान सेटल करून देतं आणि आपलं माइंड जे आहे ना ते छान असं म्हणजे विचार करणं बंद करतं आणि मेन स्ट्रेस नाही घेत आपण. तर हे अश्वगंधा हे खूप इफेक्टिव्ह आहे. तर अश्वगंधा एकदा तुम्ही घेऊ शकता किंवा मिल्क, थंड मिल्क तुम्ही झोपायच्या आधी घेऊ शकतात, तर त्याचा छान तुम्हाला म्हणजे इफेक्ट दिसेल. तेच ना, म्हणजे झोपेबद्दल आपण बोलतोय आणि तुम्ही जशी कारणं सांगितलात की बऱ्याचदा स्ट्रेस असेल त्यावेळी आपली झोप डिस्टर्ब होते, तर मग स्ट्रेसमुळं सुद्धा हे केसांवरती आणि आपल्या त्वचेवरती असे काही म्हणजे खराब परिणाम होतात का? ऑफकोर्स. आता झोप नाही झाली, आता आपले डार्क सर्कल्स येतील. झोप नाही झाली, आपली स्किनवरती ते आपोआप दिसून येईल, ॲक्ने, खूप सारे पिंपल्स आणि डलनेस, जसं की मी सांगितलं. तर ती झोप त्या गुड स्किनसाठी आणि हेअरसाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण का, झोप नाही झाली, हार्मोन्स व्यवस्थित काम करणार नाही, इम्बॅलन्स होतील. मग ते हार्मोन्स नाही चांगले म्हणजे भेटले बॉडीला, तर न्यूट्रिएंट्स नाही जाणार प्रॉपर, केसांपर्यंत न्यूट्रिएंट्स नाही जाणार, स्किनपर्यंत नाही जाणार. तर ते सेम तोच फ्लो आहे की न्यूट्रिएंट्स नाही गेले म्हणून आपले स्किन डलनेस झाली किंवा हेअरफॉल झाला. बरोबर, म्हणजे आपली त्वचा
त्वचा आणि आपले केस हे व्यवस्थित ठेवण्यासाठी बरीचशी कारणं आहेत आणि त्याचा आपण व्यवस्थित अभ्यास करून ते व्यवस्थित ठेवण्यासाठी थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत. मग बऱ्याचदा आपण ऐकतो की जसं फळभाजी खाली किंवा फळं खाली तर आपली त्वचा किंवा आपलं वजन बिजन नियंत्रणात राहू शकतं, हे आपण ऐकून आहोत. अलीकडं आणखीन एक ट्रेंडच म्हणूया आपण की सुकामेवा खाणं असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या बिया खाणं असतील तेही आहे. मग त्याच्यामध्ये सुकामेवा, बिया आणि ओमेगा 3 हे केसांसाठी खूप फायदेशीर असतं म्हणून आपण ऐकतो बऱ्याचदा. तर ते खरंच आहे का? हो, एकदम बरोबर आहे. सीड्स जे आहे, फ्लॅक्स सीड्स, पंपकिन सीड्स, सेसमी सीड्स, तर ते रिच इन ओमेगा असतं. ओमेगा हे अँटीऑक्सिडंट आहे. जसं की मी आधी सांगितलं की जे स्ट्रेसचे सेल्स आहेत तर त्यांना कम्प्लिटली डिझॉल्व्ह करून टाकतात अँटीऑक्सिडंट्स. आणि कम्पॅरेटिव्हली जे नट्स वगैरे आहेत तर ते अगेन सेम आहे. त्यांचा मेन कसं आहे ते गुड फॅट्स आपण म्हणतो त्यांना. तर गुड फॅट्स म्हणजे आपल्या हार्टला, आपल्या म्हणजे ब्लड फ्लो छानपैकी जातो केसांपर्यंत, स्किनपर्यंत, तर तेही तेवढंच इसेन्शियल आहे. आणि मेन आपले हार्मोन करेक्शन्स होतात सीड्समुळे. त्याच्यामुळे जे युजली PCOD, PCOS मध्ये असतात त्यांना सीड सायकलिंग थेरपी देतात. म्हणजे फक्त सीड्सवरती ठेवतात. म्हणजे फक्त सीड्स म्हणजे सकाळी एक पर्टिक्युलर अमाऊंट घ्यायची सीड्सची, 1 स्पून किंवा 2 स्पून, फर्स्ट टू 14 डेज सायकलच्या, आणि 14 डेज टू 28 डेज पर्यंत एक सेपरेट सीड्स घ्यायचे. त्याच्यामुळे त्यांची 1 मंथमध्ये छानपैकी सायकल रेग्युलर होते. अच्छा, तर एवढं बेनिफिशियल आहे सीड्स ज्याला आपण म्हणतो. पण आधी या सगळ्या गोष्टी म्हणजे तेवढ्या गरजेच्या वाटत नव्हत्या किंवा ऐकूनही नव्हतो आपण, कारण ते पंपकिन सीड्स वगैरे ते मार्केटमध्ये भेटतही नव्हते किंवा ते सूर्यफुलाच्या बिया त्याही नव्हत्या, फ्लॅक्स सीड्स नव्हते, काहीच नव्हतं. पण आता इतकं हे वाढलंय प्रमाण की सगळ्यांच्या घरी हे दिसतील, चिया सीड्स दिसतील आणि ह्या सगळ्या टाईपच्या बिया दिसतील. तर हा असा बदल म्हणजे कशामुळे झालाय असं? आता लाईफस्टाईल हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. आधीच्या बायका असं छान खाली बसून भांडे घासायच्या, खाली बसून फरशे पुसायच्या, तेवढी त्यांची फिजिकल ऍक्टिव्हिटी होती. अँड मोर ओव्हर त्यांना असं स्ट्रेसफुल जॉब असं काही नव्हता, स्पेशली फिमेल्सला. आता कसं झालंय या डिकेडमध्ये की वर्किंग वुमेन जे आहेत त्यांना घर पण मॅनेज करावं लागतं, त्यांना वर्क प्लेस पण मॅनेज करावे लागते, इनफॅक्ट सगळंच मॅनेज करावं लागतं. मग त्याच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट त्यांना करायची गरज असते. तर ते जर नाही केलं तर ऑफकोर्स त्यांचं स्ट्रेस लेवल वाढणार आणि तसेच आजार पण वाढतील. तर ते आधी नव्हतं तसं, आता एवढ्यामध्ये ते फार वाढलेलं आहे. कारण का स्ट्रेस ऑफकोर्स हे खूपच मोठा फॅक्टर आहे. होय ना. आणि बऱ्याचदा तो असं इझिली सांगून तो कमी होत नाही, त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आपण जंक फूड बद्दल बोललो होतो, तर जंक फूड खाल्ल्याने त्वचा तेलकट आणि केस चिकट होतात का? हो, होतात. कारण का तुम्ही जास्त फॅट्स टाकले ना बॉडीमध्ये तर ते न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शनसाठी एक स्टॉपिंग फॅक्टर होतो. म्हणजे जे न्यूट्रिएंट्स आपण खातोय, फॉर एक्झाम्पल लिंबूमधनं व्हिटॅमिन C खाल्लं किंवा दुधामधलं कॅल्शियम खाल्लं तर ते शरीराला लागू होऊ देत नाही. अच्छा, इनफॅक्ट ते बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये स्टोअर होत जातात आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा येतो. आणि अगेन हार्मोनल चेंजेसमुळेच आपली स्किन आणि हेअर लॉस होतो. म्हणजे एकंदरीत आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तरी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, पण सोबत हे आपले केस आणि त्वचाही व्यवस्थित ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. मग महत्त्वाचा विषय येतो की आपल्या आहारामधला जो बदल आपण करतो, तर ते आहारातल्या बदलामुळं त्वचा आणि केसांवर परिणाम दिसायला आपल्याला किती वेळ लागतो? 1 महिना. कन्सिस्टंटली तुम्ही दररोज त्याच वेळेला तीच गोष्ट जर घेतली, फॉर एक्झाम्पल सकाळी उठल्यावर तुम्ही बदाम खाल्ले 9 वाजता, दुसऱ्या दिवशी तुम्ही 9 वाजता खाल्ले, मग तसंच 1 महिना तसं केलं, तुम्हाला आपोआप इंटरनली काही गोष्टींमध्ये बदल, तुमच्या माइंडमध्ये जर तुमची चिडचिड होत असेल, जर आपण अनहेल्दी फूड खाल्लं तर कंटिन्युअस 1 वीक नंतर तुम्ही ऑब्झर्व करा तुमची चिडचिड खूप होईल, तुम्ही लवकर इरिटेट व्हाल. तसं ऑपोजिट होतं जर तुम्ही प्रॉपर तुमचं जेवण ठेवलं तर ते मूडवरती पण फार इफेक्ट होतो. जे काही आपण खातो, स्वीट खाल्लं तर छान आपला मूड होतं. होय ना, करेक्ट. तर तसं बऱ्याचशा वेगळ्या पदार्थांचे वेगळे मूडचे हे असतात. अच्छा, म्हणजे वेगळे पदार्थ वेगवेगळ्या मूडला असं रिलेट करतात. म्हणजे कमीत कमी आपण 1 महिना तरी एकसारखं घेतलं पाहिजे जे काय आपण खाण्यामध्ये बदल करतोय ते, तरच आपल्याला प्रॉपर रिझल्ट दिसणार आहे. येस. मग त्याच्यासोबत आता बरीच लोक सप्लिमेंट्सही घेत असतात, तर ते जे सप्लिमेंट्स असतात ते आवश्यक आहेत का, की आहारामधून आपल्याला सर्व काही मिळू शकतं? आता जोपर्यंत आपण ब्लड टेस्ट करत नाही
त्याच्यामध्ये जर B12 कमी आलं, विटॅमिन डी कमी आलं, तर आपण सप्लिमेंट्स घेऊ शकतो. असं चालताना असं कोणी सांगितलं की अरे विकनेस आहे, तुम्ही ना B12 स्टार्ट करा, तर तसं नाही चालत. तुम्हाला एक प्रोफेशनल व्यक्तीकडे जाऊन ते रिपोर्ट्स दाखवून ते रिपोर्ट्स बघतील आणि मग तुम्हाला सांगतील की तुम्हाला कुठले सप्लिमेंट्स घ्यायचे आहेत. तर फॉर एक्झाम्पल आपण भरपूर जिम्समध्येही बघतो ते वे प्रोटीन, क्रिएटिन, आपल्याला माहित नसतं त्यांच्या बॉडीला त्यांची किडनी बरोबर आहे का नाही, त्यांचा हार्ट पंपिंग चांगला आहे का नाही, सर्क्युलेशन कसं आहे ते माहीत नसताना आपण त्यांना देतो आणि आपण रिझल्ट्स बघितलेले आहेत ऑनलाईन. त्यांना हार्ट अटॅक येतात, स्ट्रोक्स येतात, कार्डियक अरेस्ट, हे असे भरपूर साईड इफेक्ट्स होतात. मग त्याच्यामुळे एक सप्लिमेंट्स ऑफकोर्स गरजेचे आहेत, पण एक प्रॉपर प्रोसेस नंतरच तुम्ही ते घेऊ शकतात. बरोबर. किंवा एक्सपर्ट ऍडवाइस घेऊन. हो हो हो, असे कुणाच्या गायडन्स मध्येच घ्यावे. येस, कोणी सांगितलं आणि घेतलं असं नाही. किंवा आता म्हणजे गुगल युनिव्हर्सिटी खूप फास्ट आहे सध्या. येस, त्यामुळे तिकडं खूप साऱ्या गोष्टी लोक आपणच बघत असतात आणि आपणच स्वतःला जज करतात आणि मग ते घेत असतात सप्लिमेंट्स. तर त्याचा काही दिवसांनी त्यांना साईड इफेक्ट पाहायला मिळतच असेल. ऑफकोर्स. बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केल्या ऐश्वर्या, आणि शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी त्वचा आणि केस सुधारण्यासाठी सर्वात सोपी रोजची सवय कोणती? सगळ्यात पहिलं म्हणजे पाणी भरपूर प्या. भरपूर म्हणजे 10 लिटर नव्हे, भरपूर म्हणजे 3 लिटर पर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सेकंड, तुम्ही मार्केटला जाल ना, जेवढे तुम्हाला रंगीबेरंगी भाजीपाला दिसतील, ऑरेंज, ग्रीन, येल्लो, सगळे कलरचे, रेड कलरचे, तर ते सगळे घेऊन टाकायचे. जेवढं रंगीबेरंगी तुमचं जेवण असेल तेवढं आहार तुमच्या बॉडीला मिळेल आणि तेवढं चांगलं आहे तुमच्या प्रतिकारशक्तीसाठी, सगळ्याच ऑर्गन्ससाठी. आणि तिसरं म्हणजे घरगुती जेवण घ्यायचं आहे. बाहेर आता असं काहीच गोष्ट नाही आहे इनफॅक्ट की जे आपण आता घरी नाही बनवू शकत. इवन आईस्क्रीम्स, पनीर पासून, घी पासून सगळंच आपण घरीच बनवतोय, तर ते सगळ्यात चांगलं ऑप्शन आहे काही आजार अवॉइड करण्यासाठी. तर घरचं जेवण खाल्लेलं सगळ्यातच उत्तम आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. आणखीन थोडं मी टिप्स विचारेन आमच्या लिस्नरसाठी की केस आपले व्यवस्थित आणि निरोगी राहण्यासाठी काही म्हणजे हेअर काय म्हणतो आपण, हेअर ऑइलिंग किंवा हेअर मसाज जे काय आपण घरच्या घरी करू ते कितीदा करावं आणि काय असते प्रोसेस. कारण आम्ही बऱ्याचदा व्हिडिओ बघतो की तुमचा केस कोणत्या पद्धतीचा आहे त्याप्रमाणे तुम्ही हेअर ऑइल लावलं पाहिजेत वगैरे वगैरे काय काय असतं. असं काही गरजेचं आहे का? गरजेचं तर आहे. ऑइल हे खरंच इम्पॉर्टंट आहे कारण की ते केसांना छान मॉइस्ट ठेवतात. ड्राय असेल तर ते इझिली केस तुटू शकतात. तुम्ही आठवड्यातून किमान 2दा तरी तेल लावायलाच हवं. तेल पण ते कुठलंही चालेल, पण त्याच्यामध्ये स्पेसिफिकली आवळ्याचं तेल असेल आणि मेथीचं दाण्याचं तेल असेल तर ते एकदमच उत्तम, कारण ते कॉम्बिनेशन फारच छान म्हणजे इफेक्टिव्ह आहे केसांसाठी. आवळा जे आहे ते न्यूट्रिएंट्स देतात आणि मेथी सीड जे आहे ते मॉइस्ट ठेवतात आणि काय म्हणतात ग्लॉसीनेस देतो आपल्या केसांना. तर हे 2 कॉम्बिनेशन तुम्ही घरी पण हे इनफॅक्ट तेल बनवू शकतात. कोकोनट तेल तर इज ऑलवेज एन ऑप्शन, तर त्यालाही तुम्ही एक छान कॉम्बिनेशन घेऊन करू शकतात तेल. आणि तसंच आपली त्वचा थोडीशी नितळ राहण्यासाठी किंवा ग्लोईंग दिसण्यासाठी प्रत्येकाला आवड असते त्याची, त्यासाठी काय सांगाल? ॲलोवेरा आता प्रत्येकाच्या घरी असेल, कोरफड, तर त्याचं जे आतलं पल्प असतं ना त्याला मिक्सरमध्ये मिक्स करून तुम्ही एक 15-20 मिनिट्स जरी तोंडाला लावलं मोर दॅन इनफ आहे. किंवा एक विटॅमिन ई ची इव्हिऑन म्हणून कॅप्सूल येते, ती पण झोपायच्या आधी तुम्ही छान लावली तर ऑइलच आहे, एक्स्ट्रॅक्टेड व्हिटॅमिन ईचं ऑइल आहे, तर तेही तुम्ही छानपैकी लावून झोपला तरी थोडंफार तुम्हाला बदल तर दिसतील. बट अगेन इंटरनली तुम्ही जोपर्यंत नाही करत एक्सटर्नली काहीच नाही होऊ शकत. अगदी आपण ऐकूनच आहोत की आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपलं जे इंटरनली काही प्रॉब्लेम असतील तर ते आपलं शरीर आपल्याला सांगत असतं. त्यामुळं आपलं केस असेल, त्वचा असेल, सगळं काही नीट ठेवण्यासाठी इंटरनली आपल्याला सगळं व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण बरंच काही सांगितलं आजच्या एपिसोडमध्ये. आणि पुन्हा एका नवीन टॉपिक सोबत तुम्ही आमच्यासोबत असाल अशी आशा करते. नक्कीच. आजच्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. अंतर्गत सौंदर्य, आरोग्यदायी केस आणि त्वचेसाठी तुमचा मार्गदर्शक असा आमचा आजचा विषय होता. आणि आपल्याला मार्गदर्शन करत होत्या ऐश्वर्या शिरोळकर, ज्या एक आहार तज्ज्ञ आहेत आणि हेल्थ कोच सुद्धा. तर कसा होता आजचा एपिसोड? प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ, ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ